मी मॅचितले ज्ञानप्रबोधिनी शाळेत इयत्ता 5वीत शिकते. मी मैत्री या गोष्टीचे वाचन करणार आहे. तर मग असाच एक आपला मित्र होता. बंटी त्याचे नाव आणि खेडे त्याचं गाव. आई बाबांचा आणि आजी आजोबांचा होता तो खूप लाडका आणि मित्रांच्यात सुद्धा तो सर्वांचाच फार आवडता. या बंटीचा होता एक मित्र, राव त्याचे नाव. अभ्यासात होता तो हुशार, पण परिस्थिती नव्हती चांगली फार. डब्बा नसायचा जेव्हा त्याचा, दोघे एकत्र मिळून जेवायचे. अभ्यास असेल करायचा तेव्हा एकमेकांना समजायचे. दोघांचाही होता स्वभाव छान, जणू एकमेकांसाठी जीवच गहाण. एक दिवस काय झालं, शाळेची त्यांची ट्रीप निघाली. रावकडे नव्हते पैसे फार. मित्रांनी उचलला त्याच्या फीचा भार. तारीख ठरली, गाव ठरला, नाताळचा तो दिवस ठरला. सगळेच होते आनंदात, स्वप्नांची बाग त्यांच्या मनात. 24 डिसेंबरचा दिवस उजाडला. रावचा तर पत्ताच नव्हता. बंटीला करमत नव्हतं. का नसेल आला आज शाळेत राहू? काय कारण असेल बरं? आजारी तर पडलं नसेल ना? का घरी काही प्रॉब्लेम झाला असेल? संध्याकाळ झाली. टन 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 शाळा सुटण्याची घंटा झाली. तसा बंटी दप्तर घेऊन पळत पळत रावच्या घरी पोचला आणि दारातूनच हाक मारू लागला, राऊ राऊ. आलो आलो. रावने आतूनच ओ दिली. दार उघडून पाहतो तो बंटी समोर. खूप आनंद झाला त्याला, पण त्याच्या पुढे जे त्याने सांगितलं ते ऐकून मात्र बंटीचा मूड ऑफ झाला. रावच्या बोलण्यावर विचार करत करत तो घरी पोहोचला खरा, पण त्याच्या डोक्यातून तो विषय काही जाईना. त्याची ही अवस्था आजोबांनी पाहिली. मग त्यांनी हळूच विषय काढला. उद्या सहल जाणार आहे म्हणे ना एका माणसाची, खरेदी वगैरे नाही वाटत काही? बंटीने चमकून वर पाहिलं. सगळा प्रकार आजोबांच्या कानावर घातला. मग आजोबांनी ठरवलं, आपणच यातून काहीतरी मार्ग काढू. मग त्यांनी बंटीच्या कानात काहीतरी सांगितलं. ते ऐकून बंटीने जागेवरच चिणकडोडी मारली. यस आजोबा, मला खात्री होती तुम्ही यातून नक्की मार्ग काढाल म्हणून. मी आत्ता जातो आणि रावला सांगून येतो. थँक्यू आजोबा. बंटीची गाडी तर एकदम खुश. संध्याकाळ झाली, रात्र झाली. 12 वाजले. नाताळच्या आधीची रात्र होती. सांताबाबाच्या येण्याची वेळ झाली. तो आला आणि रावच्या कानात काहीतरी सांगून गेला. सहलीचा दिवस उजाडला. पहाटेपासूनच शाळेत मुलांची किलबिल सुरू झाली. पण बंटीचं तर सगळं लक्ष रस्त्याकडे होतं. आणि काय आश्चर्य, नाही नाही म्हणत राव आला. बंटीला खूप आनंद झाला. गाडीत बसताना त्याने पाहिलं, त्याला निरोप द्यायला आई बाबा आजी आले होते, पण आजोबा दिसतच नव्हते. मग कुठे गेले ते? तो आपल्या सरांना विचारून आपल्या बाबांकडे आला आणि त्यांनी मोबाईलवरून आपल्या आजोबांना कॉल केला. सांता बाबा, रावच्या बाबांजवळ आहात ना? खूप खूप थँक्यू आजोबा. त्यांच्या आई बाबांना पण काही कळेना, पण तुम्ही तर हुशार आहात ना? काही कळलं का? काय झालं होतं ते? नाही. ओके, सांगतो तरीही. काय झालं? राऊ आणि त्याचे आजोबा घरी दोघे एकटेच राहायचे. राऊला आई नव्हती. परवा रात्री राऊचे बाबा ज्यांच्या शेतावर काम करायचे ना, त्यांच्या बैलाने ढुशी दिल्याने त्यांच्या पोटाला मोठी जखम झाली होती. त्यांना शेतमालकाने दवाखान्यात नेलं, पण नंतर दवाखान्यातून घरी आणलं. असलं तरीही त्यांच्याजवळ रावचं थांबणं गरजेचं होतं आणि याचमुळे रावला सहलीला जाणं रद्द करावं लागणार होतं. पण बंटीसारखा मित्र सोबत होता. त्याने त्याच्या आजोबांना हे सगळं सांगितलं. त्याने काय केलं माहितीये? त्यांनी सांताबाबाचं रूप घेतलं आणि रावला समजावलं की आजचा हा नाताळ मला वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा आहे. चालून चालून माझे पाय फार दुखत आहेत. तेव्हा एक दिवस हा सांताबाबा तुझ्या घरी तुझ्या बाबांजवळ थांबणार आणि तू तुझी सहल करून मला गिफ्ट देणार. धन्यवाद.